तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपला जे कराडचा पूल आहे ना, त्याचे काम आता पूर्ण तत्वाकडे होत गेले आहे आणि पूर्ण झालाच आहे ऑलरेडी. आता मी कोल्हापूर नाक्यावर आहे, इथून तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी लेनची मार्किंग वगैरे पूर्ण त्यांनी केलेली आहे सगळी टोटल. आणि पुढचं पण काम झालेलं आहे टोटली. आणि असं काही होणार, इथे ब्रिज उतरणार आहे आणि इथे समोर थोडं ते पुढे जिथे कोयना नदी वाहते ना, त्या दोन दोन ब्रिजवरचं काम थोडंसं त्याचे डांबरीकरण फक्त करायचं राहिलं आहे. आणि ह्या साईडला पुढे फक्त जिथे ब्रिज चालू होतो त्या ठिकाणी फक्त थोडं काम राहिलं आहे पलीकडच्या लेन्सचं आणि अलीकडच्या लेन्सचं. आणि ते काम एकदा झालं आणि ह्याची लाईटची वगैरे पोल ह्याच्यावर बसवायचे चालेल, ते काम झाले की हा ब्रिज नंतर ओपन होईल वाहतुकीसाठी. आणि हे असंच काहीतरी आहे. आणि खूप महत्त्वाचा हा उड्डाणपूल होणार आहे आपल्यासाठी लोकांसाठी, कराडच्या विकासासाठी. कारण की खाली जे ट्रॉफिक होता तुम्ही पाहू शकता की खूप असं ट्रॉफिक होतं खाली कराडमध्ये. आणि ते ट्रॉफिक पूर्णपणे आता होणार नाही या पुलामुळे. आणि पूल आपल्याला काही येत्या दिवसातच या पूल चालू होणार आहे. त्यामुळे प्रवास आता सातारा आणि पुण्याकडे जाणारा सुखकर होणार आहे. एकदा हा ब्रिज संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. आणि हा पूल खुला झाल्यानंतर सर्वांना दळणवळण एकदम व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे सर्वांचा.